नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण अळूवडी करणार आहोत। तर इथे माझ्याकडे अशी लहान लहान अळूची पानं आहेत। आता ही एक लहान अशी मिळून सगळी 12 पानं घेतलीत मी। ही स्वच्छ धुतली आहेत। याच्या पाठीमागे जो देठ असतो असं इथे तो देठ काढून घ्यायचा आहे आणि पानं स्वच्छ अशी धुवून पाणी निथळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे 1.5 कप बेसन घेतलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ। आता आपण जे मेजरिंगच्या कपने मी 1.5 कप घेतलं आहे। 1 चमचा ओवा घेतला आहे, 2 चमचे पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, एक लहान अर्धा चमचा हळद घेतली आहे, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे, एक 1.5 चमचा आपलं जे कांदा लसूणची चटणी असते ती 1.5 चमचा घेतली आहे आणि एक 5-6 लसूण पाकळ्या आणि एक छोटासा आल्याचा तुकडा असं चेचून घेतलं आहे। त्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे। बेसन आहे त्यामुळे हिंग घालायचा आणि अगदी चिमूटभर अगदी हा चिमूटभर आहे एवढंच मी खाण्याचा सोडा घेतला आहे। तर आता आपण सुरुवातीला काय करायचं, याचं पीठ पहिला भिजवून घेऊया। आता हे जे बेसन घेतलंय हे याच्यात घालूया। ह्याच्यात घालूया आपली लाल चटणी, पांढरे तीळ, तिळाने छान असं चव येते त्याला। ओवा घालायचा आहे। बेसनचा कोणताही पदार्थ असला तर ओवा थोडा असा हातावर चोळून घालायचा, म्हणजे बाधत नाही। आलं लसूणची पेस्ट घालूया, हळद, मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर। पहिला आधी हे सगळं मिक्स करून घेऊया आणि नंतर आपण त्याच्यामध्ये सोडा घालूया। आता याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये अळू भरपूर येतो। फक्त ते जे त्याची अळूची गरगट करतात ते अळू वेगळा असतो आणि हा वेगळा, विचारून घ्यायचं घेताना। हे बघा, थोडं थोडं पाणी करत भिजवायचं। एकदम पाणी ओतायचं नाही, नाहीतर पातळ होईल। आपण हे पीठ आहे हे पानावरती लावणार आहोत, त्यामुळं पानावर बसेल इतपत पातळ ठेवायचं। असं थोडं थोडं पाणी घालत हे पीठ भिजवून घेऊया। हे बघा, मी असं पीठ भिजवून घेतलं आहे। आपलं भजीचं पीठ असतं त्याप्रमाणे भिजवायचं। आता हा जो आपण चिमूटभर सोडा घेतला आहे तोही ह्याच्यात घालायचा। अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तिखट मीठ तुम्हाला काय अजून घालायचं असेल तर घालून घ्यायचं। आता आपण पानं लावायला सुरुवात करूया। आता इथं मी एक पोळपाट घेतलं आहे। हे पान घ्यायचं, आधी असं ठेवायचं, याचा देठ काढून टाकला आहे। सुरुवातीला याच्यावर थोडं तेल घालायचं, आपलं जे खाण्याचं तेल असतं ते घालायचं आणि व्यवस्थित पानाला लावून घ्यायचं। असं का करायचं, तर काही अळूला खाज असते, आपण खाल्ल्यानंतर घशात आपल्याला खवखवतं, तर तसं होऊ नये म्हणून तेल लावायचं। इथं मी कोकम आगळ घेतलं आहे, म्हणजे नुसतं कोकमचं पाणी, ते थोडं लावून घ्यायचं। खूप नाही लावायचं, नाहीतर वडी आंबट होईल। थोडंसं लावून घ्यायचं, पानाला असं चोळायचं व्यवस्थित। आता याच्यातून थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि ते असं पसरायचं। पातळ लावायचं, खूप जाड नाही लावायचं। आणि मगाशी तुम्हाला पीठ मिक्स करताना हिंग दाखवायचा राहिला होता, तर मी हिंगही थोडा घालून घेतला आहे। हे बघा, हे असं व्यवस्थित कडेपर्यंत लावायचं। आता ही पानं लहान आहेत, काही जणांकडे मोठी पानं पण मिळतात। व्यवस्थित पातळ पसरायचं।
पीठ खूप पातळ केलात तर ते असं पानावरती राहणार नाही आणि सगळं बाहेर येईल, त्यामुळे इतपतच पीठ ठेवायचं आहे. आता मी एक दुसरं लहान पान घेते आणि ते असं उलट अपोजिट साईडला असं ठेवते. हे बघा, याच्यावरच ठेवायचं. परत त्याला सेम करायचं. थोडं तेल लावून घ्यायचं अगोदर. नंतर थोडं कोकमचं पाणी घ्यायचं आणि ते लावायचं. आणि आता ह्याच्यावरती परत पातळ असं पीठ पसरायचं. हे असं सगळीकडे व्यवस्थित शेवटपर्यंत असं पसरून घ्यायचं पानाला. आता हे आपण रोल करायचं आहे. तर हे वरच्या बाजूने असं हळूहळू प्रेस करत असे छोटे छोटे घडी करत यायचं आणि त्याला असं गुंडाळत यायचं. असं व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं. हे बघा, आता इथे बाजूला एक चाळण घेतली आहे. तर त्या चाळणीला आधी खाली थोडं तेल लावून घेऊया. आपण या चाळणीत उकडणार आहोत वडी. आता याच्यात एकाकडे आता इथे मी काही वड्या करून घेतल्या आहेत. आता आपण ह्याला वाफेवरती उकडून घेऊया. आता इथे बाजूला वड्या उकडण्यासाठी पाणी ठेवले पातेल्यात. त्याच्यावरती ही चाळण ठेवूया आणि याला झाकण ठेवून वाफेवरती थोडं शिजवून घेऊया. आता ही वडी मी एक 15 मिनिटं व्यवस्थित वाफेवर शिजवून घेतली आहे. आता ही थोडी थंड होऊ द्यायची आणि थंड झाल्यानंतरच ही आपण कट करायची. आता इथं अळूच्या वड्या व्यवस्थित गार झाल्या. आता आपण ह्या कट करून घेऊया. हे बघा, तुम्हाला जाड बारीक जशा कापायच्या असतील तशा कट करा. हे बघा, अशा वड्या कट करून घ्यायच्या. आता मी सगळ्या वड्या अशाच कट करणार आहे. पीठ व्यवस्थित आतून शिजलं की वडी छान अशी व्यवस्थित होते, कच्चं राहत नाही आतमध्ये. मी 15 मिनटं व्यवस्थित शिजवून घेतलं होतं. हे बघा, आता मी बाकीच्याही सगळ्या वड्या अशाच कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. बघा, इथे मी सगळ्या वड्या अशा कट करून घेतल्या आहेत. आता आज मी इथं या वड्यांना फोडणी घालणार आहे. तर चला वडीला फोडणी घालून घेऊया. तर वडीला फोडणी घालण्यासाठी बाजूला मी कढई ठेवली आहे. कढईत तेल घालून घेतलं आहे. आता इथे एक मी लहान कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि कढीपत्ता थोडा जास्त घेतला आहे. आता हे तेलात घालूया. याच्यातच मी 1 चमचा पांढरे तीळ घेतले, ते घालायचे. पांढरे तीळ असे तेलात परतल्यावर छान असे लागतात. त्यामुळं आपण सुरुवातीला वडी करताना देखील त्याच्यात तीळ घातले, पण असे वरून पण घालायचे, छान लागतं. आणि कढीपत्ता याच्यात जास्त घालायचा फोडणीत. कढीपत्त्याचा छान फ्लेवर येतो. हे बघा, हे असं एक थोडंसं आपण हे परतून घेऊया. आता इथे कांदा थोडा परतून घेतला आहे, खूप असं लाल नाही करायचा. आता याच्यात मी वरून एक अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे. वडीला जेव्हा वरून तिखट लागतं ते फार छान लागतं. आणि अगदी थोडंसं मीठ घालणार आहे. आता आपण वडीत मीठ घातलेलंच आहे. अगदी जरासं त्याला वरून त्या पानाला टेस्ट येण्यासाठी जरासं हलवायचं. आणि आपण ज्या वड्या कट करून घेतल्यात त्या ह्याच्यात घालूया आणि हलक्या हाताने याला
परतून घ्यायचं. अशा फोडणीच्या वड्या खूप छान लागतात. हे बघा, असं सगळीकडं त्याचं तेल, मसाले, तीळ सगळीकडं असं व्यवस्थित हळू हाताने लावून घ्यायचं. आता इथे आपली वडी परतून छान तयार आहे. आता ही बघा, इथे आपली फोडणी घातलेली अळूची वडी तयार आहे. तर माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की अशी अळूवडी करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.